हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. या मालिकेमध्ये आता आपल्याला असं बघायला भेटते की रम्या आणि वसूला मिळत आहे अशुभाचे संकेत. मिथून काका जाणार 16 डिसेंबरच्या घटनेच्या मुळाशी. देशमुख कपल्सची पहिली रात्र मात्र बोंबलली. आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 मार्चच्या एपिसोडमध्ये मिथून काकांना 16 डिसेंबरवरून वसू आणि रम्यावर थोडी शंका यायला लागते. त्यांना थोडा संशय असतो. त्यांना हा जाब डायरेक्ट त्या दोघींना विचारायचा असतो, पण मानिनी इथे त्यांना अडवताना दाखवलेली आहे. 11 मार्चच्या एपिसोडमध्ये पार्थ शांत झोपलेला असतो. काव्यसुद्धा त्याला थोपटवत असते. अचानक त्याला जाग येते तेव्हा त्याला समजतं की आपण मगाशी खुर्चीवर होतो ते इथे कसे आलो. तेव्हा काव्य त्याला समजावते की तुम्ही खूप दमलेला आहात म्हणून मी तुम्हाला उठवलं आणि इथे येऊन झोपवलं. पहिली रात्र असूनही आपण झोपलो हे काही पार्थला पटत नाही. तो लगबगीने उठतो. मग काव्य त्याला पुन्हा समजावते की असं कुठं लिहिलं असतं देशमुख की पहिल्या रात्री झोपायचं नाही. गेले काही दिवस आपण सतत मंगलविधींमध्ये व्यस्त आहोत आणि त्यामुळे किती दगदग झाली. सकाळपासून आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये होतो त्यामुळे थकणं साहजिकच आहे. काव्य त्याला एकदम प्रेमाने आणि व्यवस्थित समजावून सांगते. पण आज जरी जागे राहिलो नाही तरीही येणाऱ्या पुढच्या प्रत्येक रात्री ह्या आपल्याच असतील. त्या कुठे पळून जाणार आहेत. तेव्हा पार्थला तिचं म्हणणंही पटतं आणि तो तिला जवळ घेऊन झोपतो. काव्य त्याला म्हणते की खरं सांगू का तर मलासुद्धा खूप झोप आलेली, पण तुम्हाला कसं तरी वाटलं असतं म्हणून मी काही बोलले नाही. आपण पुढेसुद्धा असंच एकमेकांना समजून घेऊ, सगळे निर्णय घेत जाऊ असं काव्य पार्थला सांगत असते. दुसरीकडे जीवाची तब्येत बिघडलेली असते म्हणून नंदिनी त्याला काढा बनवून देते. मिथून काकांनी तुमच्या दुधामध्ये अक्रोड मिसळलेले म्हणून तुम्हाला हा त्रास झाला हे सुद्धा ती सांगते. जीवाला मिथून काकांचा खूप राग येतो. नंदिनी जीवाला म्हणते की मी तुम्हाला अक्रोड खाल्ल्यावर हा त्रास होतो हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं. आता यापुढे आपल्याला म्हातारपणापर्यंत एकमेकांची दुखणी खुपणी काढायची आहेत. जीवा तिला बोलतो की तू खूप छान मूडमध्ये होतीस आज, पण नेमका काकामुळे गोंधळ झाला. यावर नंदिनी त्याला समजावते की ठीक आहे ना जीवा, काही हरकत नाही. या पुढच्या प्रत्येक रात्री ह्या आपल्या आहेत. मी रोजच अशा छान मूडमध्ये असेल. मग ते दोघेही झोपे जातात. घरात सगळे झोपलेले असताना मिथून काका आणि मानिनी मात्र 16 डिसेंबरबद्दल बोलत असतात. ते फोटो कसे काय सगळे बाहेर आले, यामागचा सूत्रधार कोण आहे यावर त्या दोघांची चर्चा चालू असते. दोघांनाही वसू आत्या आणि रम्यावर संशय असतोच, पण गेले काही दिवस दोघेही इतक्या चांगल्या वागत असल्यामुळे त्यांना बोलायचं कसं हे कळत नसतं. मग मानिनी बोलते की आता तात्पुरता विषय थांबवूया. उद्या धुळवड आहे त्यामुळे सणासुद्दीला उगीच वाद नको. वसू आणि रम्या शांत झोपलेले असतात. अचानक काचेचा ग्लास फुटतो. वसूला खाडकन जाग येते आणि ती रम्याला बोलते की काहीतरी अशुभ घडणार आहे रम्या, म्हणून हा ग्लास फुटला. यावर रम्या पुन्हा एकदा द्विअर्थाने बोलते की अशुभ तर होणारच आहे, पण ते मी घडवणार आहे. यावेळी सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसलेला आहे. तो मी गमावणार नाही. पण त्यांच्या आयुष्यात नक्कीच अशुभ घडेल हे रम्या वसूला सांगत असते. वसू आत्या तिला सतत विचारत असते की तू काय करणार आहेस. तेव्हा रम्या मात्र तिला सगळं सांगण्यास नकार देते. दुसऱ्या दिवशी सकाळी सण असल्यामुळे नंदिनी उठलेली तर असतेच. तेव्हा काव्य तिला भेटायला येते आणि म्हणते की तू देशमुखांची सून झाल्यापासून मोहितेंच्या परंपरा विसरलेली आहेस. तुला आठवतं का आपण मोहित्यांच्या घरी होळीला काय करायचो. नंदिनी पटकन बोलते की आपण आरू किंवा आईसोबत प्रँक करायचो. तेव्हा नंदिनी बोलते की आजही देशमुख यांच्या बोक्यासोबत असाच प्रँक करायचा. दोघी बहिणी काहीतरी प्लॅनिंग करून निघून जातात. आता बघूया इथून पुढे त्यांचा प्रँक बघूया आणि रम्याची कारनामे बघूया आणि यावर मिथून काका आणि मानिनी कसा छडा लावतात या सगळ्या तपासाचा. हे सगळं बघण्यासाठी आपल्याला या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं लागेल. धन्यवाद.